लाईफ इंडिया टीव्ही न्यूज. भिवंडी तालुक्यातील वेहेळे गावचे प्रसिद्ध उद्योगपती जितेंद्र पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांच्या कुटुंबियांसोबत व मित्रमंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जितेंद्र पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या व पुढील वाटचालीसाठी यश, समृद्धी आणि उत्तम आरोग्याच्या देखील शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी मित्रमंडळींनी त्यांच्या प्रसिद्ध उद्योगपती जितेंद्र पाटील यांच्या सामाजिक व व्यावसायिक कार्याचे कौतुक उपस्थित मान्यवरांनी केले. प्रथमतः जितूदा यांचे मी हार्दिक आभार मानतो वर त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो माझ्या व माझ्या परिवाराकडून. तसेच गावदेवी क्रिकेट क्लब व कापरोबा क्रिकेट क्लब यांना नेहमी त्यांचा मदतीचा हात असतो. गावात कुठलाही कार्य असू दे त्यांचा मदतीचा हात नेहमी सर्वात मोठा असतो, म्हणून त्यांचे आभार मानतो. आज दुसरा कोणी असता तर वाढदिवस दुसऱ्या ठिकाणी साजरा केला असता, पण ते एवढे दिलदार आहेत की त्यांनी गावात राहून गावात आपल्या सोबतीन जे राहतात त्यांच्यासोबत वाढदिवस साजरा केला आहे. खूप मोठ्या मनाचे आहेत ते, म्हणून हा त्यांनी वाढदिवस घरातल्या घरात साजरा केला आहे. आज आमचे वेळली गावचे उद्योगपती आणि एक नामांकित व्यक्ती जितेंद्र पंडित पाटील यांचा वाढदिवस, आणि या वाढदिवशी त्यांच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण हो अशी भगवंताच्या मी प्रार्थना करतो. आणि खरोखरच त्यांचा आज समाजामध्ये चांगल्या प्रकारे काम चालू आहे. लोकांच्या गरजेसाठी प्रत्येक वेळी ते उपयोगी येतात, आणि असंच कार्य त्यांचं सतत त्यांच्यामधून कार्य चालू राहावं अशी भगवंताची प्रार्थना करतो. आणि आमच्या 40 प्लस तसेच सर्व गावदेवी क्रिकेट क्लब करून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जितेंद्र पाटील यांचा आज वाढदिवस आहे आणि वेले गावचे ते एक प्रसिद्ध आणि खूप मोठे उद्योगपती आहेत आणि माझे परम मित्र आहेत. आणि त्या निमित्ताने मी त्यांना एक वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेलो आहे. आणि त्यांचा स्वभाव आणि लोकांमध्ये त्यांची प्रसिद्धी या सगळ्या गोष्टी वाखाणण्यासारख्या आहेत. एवढंच बोलू इच्छितो आणि त्यांना जसं आपण शुभेच्छा देतो त्याप्रमाणे शुभेच्छा देतो. त्यांचं आता जसं नाव आहे त्या नावाप्रमाणे नावाला साजेस असं त्यांचं समाजकार्य आहे. गावाची कुठली समस्या असेल त्यांना फक्त माहिती पडली की त्या समस्या सोडवण्यासाठी त्यांचा कधी पुढाकार असतो, आणि तन मन आणि धन या तिन्ही गोष्टीने ते पुढाकार घेतात या गोष्टीसाठी.